प्रॉपर लोकल लोकांचं मार्केट आहे. सुरमईचं पीस कटिंग आहे. एकाच ठिकाणी सर्व मासे मिळतील. एक नवीन मासा आज परत एक खेकड्यामध्येच पोट भरून जाईल. आणि असा कट करून तुम्हाला तामचा पण पीस. याला खूप ताकद लागते खेचायला. टेक्निक आहे. इकडे किलोचं मार्केटच नाहीये. आणि मुंडी पण मिळेल तुम्हाला वेगळी. हा केवढ्याच आहे. एका लाईनीत बसायचे. आता गोल बसले. त्याला मार्केटचा थोडा अंदाज झालेला आहे. चंदेरी कलर पण गेलेला आहे. मोठी छोटी उचलून बघा तुम्ही. त्यानंतर मासे जरा जास्त येतात. जिवंत येतात, वळवळत आहेत. त्यात मोरो आणि न्यूटे मिक्स आहेत. हे बऱ्यापैकी आहे. हे मार्केट गेलं पुढच्या साईडला. नमस्कार मंडळी, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबर फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता मी आहे मुलुंडच्या गव्हाणपाडा येथे आणि ते असतं फिश मार्केट, गव्हाणपाड्याचं फिश मार्केट. आणि तेच एक्सप्लोर करायला आपण आलो आहोत. पण जिथे आता मी उभा आहे ती जागा, पहिलं हे मार्केट इथे होतं. इथे सर्व मच्छीवाली बसायचे, मासेवाले. आपल्या सगळ्या कोळी भगिनी, ते सर्व कोळी भगिनीच मासे विकतात आणि त्या सर्व या इथे बसायच्या रस्त्याच्या ह्या साईडला. पण आत्ता हे मार्केट शिफ्ट झालेलं आहे. हे मार्केट गेलं आहे पुढच्या साईडला. हा सिग्नल आहे. या सिग्नलच्या इकडे पहिले बसायचे डावीकडे. म्हणजे जर तुम्ही हायवेवरनं येत आहे, ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरनं, ज्यासाठी 5-10 मिनटं वॉकेबल डिस्टन्स आहे, त्यापेक्षा पण कमीच लागेल. हा रोड जातो स्टेशनला आणि तिकडे आपला ईस्ट वेस्टचा जो ब्रिज आहे मुलुंडचा, तुम्ही त्या साईडने पण येऊ शकता किंवा इकडे स्टेशनवरनं पण येऊ शकता. हार्डली 5-10 मिनटं लागतात स्टेशनवरनं पण यायला किंवा मग ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरनं पण यायला. आणि इथं मार्केट गेलं ते समोरच्या साईड. तर चला आता तुमच्या गव्हाणपाडा फिश मार्केटमध्ये आजच्या तारखेला कोणते मासे आहेत आणि काय रेटने ते बघूया. आणि सकाळचे बघा ऑलमोस्ट 10 वाजत आले आहेत. पण असं वाटतं की सकाळचे 7-7:30 वाजतात आहेत. थंडी आहे, थंडी बऱ्यापैकी आहे. आणि आपण जेव्हा इथे मार्केट होतं तेव्हा हा व्हिडिओ इथं बनवला होता. आपण तेव्हा एक्सप्लोर केलं होतं. इकडे आलो होतो या मार्केटला जेव्हा हे मार्केट इथे होतं लास्ट. आत्ता बनवतो इथे पुढच्या साईडला नवीन मार्केटमध्ये. आणि मार्केट जरी नवीन असेल तरी मासेवाले सगळे जुनेच आहेत. ह्या जुनेच खेकडेवाल्या ताई आहेत. त्यांच्याकडे खेकडे मिळतात. हे बघा, हे खाडीचे चिंबोऱ्या कशा या 300 बघा 300 रुपयाला ह्या 7 चिंबोऱ्या आहेत. आणि अशा मोठ्या पण आहेत. मोठ्या आहेत का बघा, मोठ्या ह्याच्यात आहेत. त्या टोपलीत आहेत बघा. या कशा मोठ्या, ह्या कशा आहेत बघा. ह्या 6 तुम्हाला 800 रुपयाला मिळतील आणि 3 घेतले तर 500 रुपये सांगते. इकडे न्यूटे कसा वाटा बघा. याच्यात मोरो आणि न्यूटे मिक्स आहेत आणि 200 रुपयाचा हा वाटा आहे. ताज्या आहेत एकदम. हे कुठले खाडीचे आहेत की खाडीचे आहेत बघा. हे समुद्राचे आहेत बघा. हे पण ट्रॉम्बेच्या खाडीचे खेकडे. आता हे मासे पण ट्रॉम्बेच्या खाडीचेच आहे आणि हे खेकडे पण ट्रॉम्बेच्या खाडीचेच आहेत बघा. जिवंत आहेत. म्हणजे डेंगे नाही आहेत वाटतं त्यांना. आहेत हे बघा, डेंगे आहेत. हा बघा डेंगा. आणि जिवंत आहेत, वळवळत आहेत. आणि कसा वाटा ही साईज असेल तर 100चा. किती देते 100 मध्ये बघा 10-12 देतात. ही साईज असेल तर 100 रुपयाचे आणि मोठी साईज असेल तर 150-200 रुपयामध्ये तुम्हाला खेकडे मिळतील. खाडीचे खेकडे स्पेशल ट्रॉम्बेचे. या मावशीकडे तुम्हाला ट्रॉम्बेच्या खाडीचे मासे मिळत आहेत. आणि या कोळंबीचा वाटा कसा आहे 200 रुपये कोळंबीचा वाटा आहे. आणि जवळा इकडे 50 रुपये जवळ्याचा वाटा आहे. आणि बघा इकडे छोटी छोटी मोदकं आहेत एकदम फ्रेश बघा. हा पण 50चा वाटा येतो बघा. आवडा 50चा वाटा आहे मोदकांचा. कालवा कशी 2 पिशव्या बघा. हे कालवं आहेत आणि 300 रुपयाला 2 पिशव्या मिळतील तुम्हाला. पण 250 पर्यंत देते मावशी पिशव्या. तिसऱ्या ह्या 200 रुपयाचा हा वाटा. हा 200च आहे ना बघा. 200 रुपयाचा हा वाटा आहे. सध्या शिंपल्या कमी येत आहेत वाटतं बाजारात. शिंपल्या जास्त दिसत नाही. हा आता बघा आजच मच्छी आले सांगतात. हा बघा मावशी बरोबर सांगते. एकादशीला ना उदान चालू झालं की त्यानंतर मासे जरा जास्त येतात. आणि एकादशीनंतर आपला आता हा रविवार पहिलाच रविवार आला, त्यामुळे मासे जरा बऱ्यापैकी आलेत. मावशीकडे खेकडे बघा केवढे मोठे आहेत. डेंगे बघा. आणि हा नर खेकडा 100% उचलून बघा तुम्ही बघा. आता हातावर येतोय बघा. ताई सांगते चावेल पकडायला गेल्यावर. इकडे 1,500 रुपयाला तुम्हाला एवढे मोठे खेकडे मिळतील चिंबोरे. 1,500 रुपयात 6 खेकडे.
चेंजेस मोठे आहेत एकदम. थोडाफार भाव होऊन जाईल असं काय फिक्स नाही. बघा इकडे पण आहेत, इकडे भरपूर आहेत. बघा मावशी सांगतो थोडाफार कमी होऊन जातील. मला सुके मासे पण मिळत आहेत. बघा हा जवळ आहे, हा खाडीचा आहे ना. हा ट्रॉम्बेच्या खाडीचा जवळ आहे, सुका जवळा. कसा देते ह्या टोप? ते 50ला. बघा 50 रुपयाला एवढी टोपली आहे. ही कॅवलिन टोपली पण भारी आहे. पण टोपली नाही मिळणार, आतमधला जवळा फक्त मिळणार 50 रुपयामध्ये. आणि कर्दी कशी? कर्दी पण 50ला. बघा कर्दी पण तुम्हाला एवढीच मिळेल टोपली भरून 50 रुपयाला. आणि ते बोंबिलचे वाटे लावलेत 100 रुपये. आणि हे अर्नाळ्याचे बोंबील आहेत 100 रुपयाला. एवढे बोंबील मिळतील. आणि यांच्याकडे अशी ओली मच्छी बघायला आलो आपण, ताजी मच्छी, ती पण आहे. कसा वाटा? हा 200ला वाटला, 500ला 3. म्हणजे हे सर्व 500 रुपयाला मिळतील. ह्याच्यामध्ये हा एवढा वाटा 200 रुपयाचा. आणि ही समुद्राची कोळंबी आहे, ही पण समुद्राची. ही कशी? ही पण 200लाच वाटा आहे. हा बघा हा पण 200 रुपयाचाच वाटा. हा एवढा वाटा 200चा नाही लावते. बघा लावते ताई. सध्या मासे थंडीमुळे थोडे महाग झालेले आहेत. आणि हा वाटा आहे तो जवळ्याचा, ओल्या जवळ्याचा 50 रुपये. इकडे बघा बोंबील आहे. हा कसा 300 रुपये? हा बघा 300 रुपयाचा वाटा आहे. 5 बोंबील आहे. आणि हा 200 रुपयाचा वाटा आहे. छोटे बोंबील आहे, साईजमध्ये फरक आहे. आणि पापलेटं कशी आहेत? आपल्याकडे 700 600ला देणार. बघा 600 रुपयाला जोडी मिळेल तुम्हाला. इकडे सुरमई आहे, अशी कट केलेली सुरमई तुम्हाला मिळेल 500 रुपयाला. 4 तुकडे मिळतील सुरमईचे, पीस 500 रुपयामध्ये. ते मोदकांचा वाटा आहे तो 50 रुपयाचा आहे. त्या सौंदाळ आहेत 100 रुपये वाटा आहे सौंदाळ्यांचा. मावशीकडे मोठ्या सुरमई आहेत. गुड मॉर्निंग. कशी सुरमई आज? कोणती द्या, मोठी छोटी? कसा तुकडा आहे तो? 200 द्या, 500ला 3 पीस. बघा 500 रुपयाला 3 पीस, 200 रुपयाला 1 पीस सुरमईचा. मोठी सुरमई आहे ही कट करून मिळेल तुम्हाला. अशी अख्खी घ्यायची गरज नाही. ह्या सुरमई कशा आहेत? 1500. ही 1500 रुपये. 1300ला देणार. बघा 1300 रुपयाला मिळेल. आणि 1000 रुपयाला सुरमई मिळेल तुम्हाला. इकडे हलवे पण आहेत मोठे मोठे. 1.5 किलोचा हलवा आहे, 1.5-2 किलोचा. कसा आहे? 1600. बघा 1600 रुपयाला. आणि एकदम फ्रेशवाली पापलेट. बघा अजून चंदेरी कलर पण गेलेला नाही. कसा? हे आहे 2500. बघा 2500 रुपयाला जोडी ना. 2500 रुपयाला जोडी. आणि छोटावाला हा 1000 रुपये. ते 1000 रुपये जोडी. काय पापलेटं पण आहेत आणि एकदम फ्रेश आहेत, बघूनच कळतंय. आणि रावस कसा आहे ताई? रावस पण 1000ला. बघा रावस 1000 रुपयाला. जवळजवळ किलोभराचा रावस आहे, 1000 रुपयाला मिळेल तुम्हाला. मोठ्या मुशी आहेत. कशी मुशी? 200ला आहे. बघा 200 रुपयाला एक. 3 घेतलं तर 500 रुपयाला मिळेल. बघा आता आपल्याला मार्केटचा थोडा अंदाज झालेला आहे. आणि कोळंबी आहे किलोवर आहे ना. कशी किलो? किलोवर नाही, वाट्यावर. वाट्यावरच. 500 रुपयाला वाटा. म्हणजे जवळजवळ पावणा किलोपर्यंत येईल 500 रुपयामध्ये. इकडे तारली आहे, हा पण वाट्यावर ना. इकडे ना पूर्ण मार्केट हे पीसवर किंवा वाट्यावर असंच आहे, किलोचा काय सिस्टम नाही. मोठ्या मोठ्या तारल्या पण तुम्हाला मिळतील. बोंबील पण आहेत. आणि पीस बघा तिकडे सुरमईचा. असे पीस तुम्हाला मिळतील 500 रुपयाचे 3. एक नंबर पीस बघा सुरमईचे. आणि तारला किती देतात ताई? 100चे. बघा त्या मोठ्यावाल्या 100 रुपयाला 3 तारले मिळतील. आणि हे छोटेवाले आहेत त्या 10 मिळतील 100 रुपयाला. आणि सकाळी 10च्या आतमध्ये ताम मासा संपलाय कापून. बघा फक्त मुंडकी राहिली. हे करंदी पण आहे साफ केलेली, ही पण वाट्यावर मिळणार आहे तुम्हाला. किती? 50-100चा? 100 रुपयाचा वाटा मिळेल तुम्हाला. आता इथे जागा नाही वाटा लावायला त्यांना एवढं. बघा जागा कमी पडते. आणि ही मुंडी कशी आहेत आमची? 200. बघा हा पीस. 200. बघा पीस 200 रुपयाला, मुंडी 200 रुपयाला. पूर्ण घेतलं तर 350 रुपयाला मिळेल तुम्हाला. इकडे हलवा कटिंग होत आहे मावशीकडे. वाटा कसा लावला कोळंबीचा? 200. 200चा 100. बघा 200 रुपये समुद्राची कोळंबी. साईज बघा ही आहे. आणि हा 100 रुपयाचा वाटा आहे. ताजी कोळंबी. आणि करली कशी आहे? करली 500ची अख्खी आहे. बघा 500 रुपयाला अख्खी करली मिळेल. जाडी ब्रॉड करली आहे. इकडे पण मोठे मोठे मासे. तसे मोठे मोठे मासे सगळ्यांकडे येतात, बऱ्याच जणांकडे. पण सर्व तुकडीवर मिळणार. तुकडीवर ना. किती रुपयाला तुकडी? बघा 200 रुपयाला पीस. रेट सगळ्यांकडे सारखंच आहे. नाही बघा हे सगळे एकाच ठिकाणी बसले जसे गोलमध्ये. पहिले त्या रस्त्याच्या पलीकडे होते, सरळ एका लाईनीत बसायचे. आता गोल बसलेत. 500 रुपयाला 3 पीस मिळतील तुम्हाला. 200 रुपयाला 1 पीस आहे. आणि सेम रावसचं पण ना. बघा रावसचं पण तुम्हाला तेच आहे, 500 रुपयाला 3 पीस मिळतील. मासे सगळे मिळतील तुम्हाला. या सकाळच्या वेळेला. सकाळी 8 वाजल्यापासून मार्केट चालू होतं ते दुपारी 1-2 वाजेपर्यंत असतं हे मार्केट. वाराच्या दिवशी आहे, बुधवार, शुक्रवार आणि रविवार 3 दिवस. इकडे माकलं आहेत छोटी छोटी. कसा वाटा?
100च्या दिल्या. बघा 100 रुपयाला. आणि बरीच माकलं आहेत, छोटी छोटी आहेत पण जास्त आहेत माकलं. 100 रुपयाला वाटा आहे हा. आणि कर्दीचा वाटा कसा हा? होली कर्दी कर्दीचा पण 100चा लावून देणार. बघा 100 रुपयाला लावून देणार. एवढे सगळे नाही मिळणार 100चे. 100 रुपयाचे लावून देणार वाटे. आणि या मावशीकडे मोठा हा टुना कापलेला आहे. बघा टुना मासा खूप आहे, एवढा मोठा कापला. हा पीसवर देते की केकचं? केवढा पीस देते मावशी दाखवते. हा केवढ्याचा आहे? एवढा 200चा देते. बघा 200 रुपयाला एवढा मोठा पीस टुनाचा आपल्या कुपा माशाचा. आणि मुंडी पण मिळेल तुम्हाला वेगळी. ही कशी? ही पण 150च्या 100ला देणार. बघा 100 रुपयाला मुंडी मिळेल तुम्हाला. काटेरी आहे. हा कसा वाटा आहे? बघा हा काटेरी मासा 200 रुपयाला 4 मिळतील तुम्हाला. बोयट्याचा वाटा कसा आहे? हा 200. ते 200. बघा 200 रुपयाला 4 बोयटे मिळतील तुम्हाला. त्या इकडे पण तुम्हाला लेपा मासाचा वाटा दिसतोय. बघा इकडे हे कसे लेपा? 200 300. बघा 200 रुपयाला हे 5 लेपा आहेत. हा वाटा कसा कोळंबी? बघा 200 रुपयाचा हा वाटा आहे कोळंबीचा. आणि हा पण 200 रुपयाचा. थंडीमुळे मच्छी महाग आहे. कोळंबी आहे समुद्राची. बघा ही कसा वाटत आहे का? हा बघा 200 रुपयाचा हा कोळंबीचा वाटा आहे. आणि इकडे हलवे आहेत. हलवा किलोवर आहे की नगावर? कसा तो? 2 किलो असेल ना? जास्त नाही हो ना? बघा 2 किलोपेक्षा थोडासा कमी असेल. 1.5-2 किलोच्या आसपासचा हलवा आहे. आणि 1600 रुपयाला तुम्हाला हा नगावरती मिळेल. इकडे किलोचं मार्केटच नाही आहे, सर्व नगावरतीच आहे. पापलेट कशी? बघा 2200 रुपयाला ही 2 पापलेटे मिळतील. सेम आहे सगळी. बघा ही 1500 रुपयाला 2 पापलेटे मिळतील. आणि इकडे सुरमई आहे. ही सुरमई तुम्हाला तुकडीवर मिळेल. 200 रुपये तुकडी ना? 300 200 आता 200. पहिला कापली होती तेव्हा 300. कापली तेव्हा 300 रुपये नव्हती, आता 200 रुपयाला तुकडी मिळेल तुम्हाला. म्हणजे 500 रुपयाला 3 तुकडे मिळतील. बघा मुशी कट होते. कशी मुशी? या 500च्या 3 आहेत. या 500 रुपयाच्या 3 मुशी आहेत. आणि या कापायला घेतल्या तर 300च्या 2 आहेत. या 300च्या 2 आहेत. बघा 300च्या 2 मुशी आहेत. कोळंबी आहे, बोंबील आहे, सौंदाळे आहेत. कसा वाटा सौंदाळ्याचा? हे खापी आहे याच्यामध्ये. हा हे बघा ते मिक्स मध्ये घ्या. मिक्स घेतला ना हा. त्याच्यात 1-2 नग असतात असे. खापीचे नाही खापी असं मिक्स असतं. मिक्स असतात. त्याच्यात 2 प्रकारचे डोमे आहेत. आता ह्या डोमे आहेत. आणि 2 प्रकारचे आहेत. हे कसा वाटा? ते 200. 200 रुपयाचा हा वाटा आहे. आणि हा नारबा नारबा छोटे नारबा कसे आहे? ते पण 200चा वाटा आहे. 150ला द्यायचा. बघा 200 रुपयाचा वाटा आहे. 150 रुपयाला मिळेल या मावशीकडे. आणि मांदेलीचा वाटा 50 आहे 100चा आहे. 50 रुपयाला मांदेलीचा वाटा. आणि एवढी मोठी तांब आहे बघा इकडे. मुशी कापणं कला आहे, सगळ्यांकडे नाही मिळत. मुशी कला असते मुशी कापणं पण. काय म्हणते? हा हे असं वरचं काढावं लागतं सर्व मुशीचं. हो बघा असं खेचून काढावं लागतं. आणि त्याला खूप ताकद लागते. मी करून पाहिलं आहे एकदा. याला खूप ताकद लागते हे खेचायला. टेक्निक आहे ती. आणि ह्या ताईंकडे तुम्हाला घरपोच मासे मिळतील. पवईपर्यंत ना? पवईपर्यंत घरपोच? पोर्टल ओके. म्हणजे कुठे पण? हां मुंबईत कुठे पण तुम्हाला मासे मिळतील घरपोच. हां 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 81. ताईंनी नंबर सांगितला आहे खाली, तुम्हाला येत पण असेल नंबर. त्याच्यावरती तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता. मासे घरपोच मिळतील. रेट तुम्ही विचारून घ्या काय असेल तो. बघा आणि हे सर्व तुम्हाला पीसवरती मिळणार आहे. ताम पण हा बघा दाड्याचा आहे. दाडा रावतचा पीस आहे हा. हा कसा? हा पीस कसा? बघा हा एवढा पीस 200 रुपयाचा आहे. थोडाफार रेट होईल आल्यानंतर. आणि असा कट करून तुम्हाला तामचा पण पीस मिळणार आहे. आणि जसं मुचीचं वरचं सर्व काढावं लागतं ना बघा. लेपा असा असतो कट करताना बघा. असा ते वरची सगळी चांबडी त्याची काढावी लागते. आणि मग असा होतो लेपा कट करताना. कसे बळे? बळे वाकटे एकच ना? ओके बघा वाकटे आहेत. 200 रुपयाला 3 तुम्हाला वाकट्या मिळतील. आहेत मासे सगळे आहेत मार्केटमध्ये. इथे खापरी आहेत. खापरी कसं आहे हो? आपली 1000 रुपये जोडी. खापरीचा 1000 रुपये जोडी ह्या ताईंकडे. आणि कालवे 100 रुपयाला पिशवी. बघा 200 रुपयाला 2 पिशव्या. 100 रुपयाला पिशवी मिळेल. हे काळे खेकडे खेकडे 1600 रुपयाला 6.
8 आहे ते पूर्ण मिळणार 1600 रुपयात. बघा 1600 रुपयाला पूर्ण म्हणजे 200 रुपयाला एक खेकडा, 100 रुपयाला एक डेंगा. डेंगाच केवढा मोठा आहे बघा. एक खेकड्यामध्येच पोट भरून जाईल 200 रुपयामध्ये. 8 खेकडे मिळतील तुम्हाला 1600 रुपयामध्ये. आणि सुरमई कशी देते? ही कशी आहे बघा, ही 1000 रुपये, ही 800 रुपये सुरमई. आणि इकडे पण मुशी कटिंग चालू आहे. मुशी कटिंग नॉर्मली जास्त मावशी लोकांकडेच असतं, काही लोकांकडे नसतं. सर्व मावशी असतात ना त्यांच्याकडेच मुशीची कटिंग असतात. ही काळी पाकाची मुशी आहे. ही कशी बघा 1000 रुपयाची मुशी आहे, काळी पाकाची. ती खायला चांगली असते. हे बघा इकडे एक नवीन मासा आज परत, पालू मासा. आता याला काहीतरी वेगळं नाव असेल, करकरा वगैरे नाही ना? करकऱ्यासारखंच आहे पण पालू मासा. कसा आहे तो? 500 रुपयाला 2 मिळतील तुम्हाला हे पालू मासे. पालू मासा, पाला नाही आहे, मी पण कन्फ्यूज झालो, पण हा पालू मासा आहे. बघा कालवा पण आहेत ताईंकडे. कशी बघा, ही 400ची जोडी आहे म्हणजे 200 रुपयाला एक आहे. आणि पण ती कालवा जास्त आहे आणि मोठी आहे. ती 100 रुपयाची ती कालवा कमी होते आणि छोटी होती कालवा ती. एवढं असं मार्केट आहे मुलुंडचं. बघा इकडे पण असे बरेच मासेवाले आहेत, तिकडे पण आहे. सर्व आपल्या कोळी भगिनीच बसलेले आहेत मासे विकायला. बघा एकाच ठिकाणी सर्व मासे मिळतील तुम्हाला या मार्केटमध्ये. मुलुंडचं मार्केट आहे. आणि इकडे सुरमईचा पीस कटिंग आहे. हा कसा आहे? 200 रुपये ना? 200 रुपयाला एवढा पीस मिळणार आहे. 500 रुपयाला 3. हे रावतचा पण तोच रेट असतो, 200 रुपये पीस, 500 रुपयाला 3. मोठ्या माशांचं हा सिस्टम आहे इकडे. तर मंडळी असं होतं हे मुलुंडचं फिश मार्केट. ते समोरून तिकडून आता इकडे शिफ्ट झालेलं आहे. सिग्नलच्या त्या साईडवरून ह्या साईडला आलेलं आहे. आणि मासे तर सगळे आहेत इकडे. आणि बघितलं तुम्ही आगरी कोळी भगिनी आपल्या सर्व बसलेले आहेत, मासे विकत आहेत. आणि प्रॉपर लोकल लोकांचं मार्केट आहे. इकडचं कोणी बाहेर भैया वगैरे इकडे कोणी बसत नाही ना, बांगलादेशचे. सर्व प्रॉपर आपले कोळी भगिनी असतात इकडे मासे विकायला. आणि सगळ्या प्रकारच्या मासे मिळतात. किलोवर तुम्हाला काय नाही मिळणार आहे, सर्व वाट्यावरती मिळणार आहे किंवा पीसवरती मिळणार आहे. छोट्या छोट्या सुरमई पीसवरती, ते मासे असतील तर तुकडीवर मिळणार आहे. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला मुलुंड फिश मार्केटचा म्हणजे मुलुंडच्या गव्हाणपाडा फिश मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.